हा जो आजार तुम्ही बघताय याला म्हणतात हायड्रोसिफॅलस आणि हा खूप डेंजरस आजार आहे, कारण यावरती जगात कुठलीही ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये। काही प्रमाणात ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण त्यांनाही लिमिटेशन्स आहे। या आजारामुळे लेकरांची नजर जाऊ शकते, बहिरेपणा येऊ शकतो, लघवी संडासवरचं कंट्रोल जाऊ शकतं आणि पायाच्या हाताची मुवमेंट रिस्ट्रिक्शन येऊ शकतं, म्हणजेच इम्बॅलन्स होऊ शकतं। आणि हा आजार प्रेग्नन्सी मध्ये केलेल्या काही चुकांमुळे किंवा झालेल्या इन्फेक्शनमुळे होऊ शकतो, जसं की व्हिटॅमिन B9 ची डेफिशियन्सी, ज्याला आपण फोलेट म्हणतो, ज्यामुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतो, त्यामुळे मेंदूमध्ये पाण्याची सिक्रेशन जास्त होते, त्यामुळे सुद्धा हायड्रोसिफॅलस होतो। दुसरं जसं की रुबेला इन्फेक्शन, प्रेग्नन्सीमध्ये जर आजारी पडलं आणि रुबेलाचं वॅक्सिन घेतलेलं नसलं आणि रुबेला इन्फ्लेक्शन जर झालं तर त्यामुळे सुद्धा हा हायड्रोसिफॅलसचा आजार होतो। नंतर प्रेग्नन्सीवरती लक्ष दिलं नाही, जेवण व्यवस्थित केलं नाही, ज्यामुळे इमॅच्युअर बेबी डेव्हलप होतो, त्यामुळे सुद्धा बाळाच्या मेंदूला सूज येऊन हायड्रोसिफॅलस सारखा आजार होतो। नंतर डिफरंट टाईपचे इन्फेक्शन, जसं मेनिंजायटिस, लहान मुलांमध्ये ताप डोक्यामध्ये गेला आणि डोक्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर मेनिंजायटिसमुळे डोक्यात पाणी होतं आणि यामुळे हा आजार होऊ शकतो। तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय खाताय पिताय याकडे विशेष लक्ष द्या। तसंच प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं वजन कमी आहे की काय वेळोवेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे कन्फर्म करा।